नमस्कार. मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, की आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि अर्थात येणारा भाद्रपद हा उकडावा. आता असं का म्हटलं होतं? कारण त्या वेळेला ऋतुमानामध्ये जे काही बदल होतात, ते हवामानानुसार होतात आणि हवामानाप्रमाणे आपलं आरोग्य आपण सांभाळणं आवश्यक असतं. आषाढामध्ये थोडासा कोरडेपणा असतो आणि त्यानंतर होणारे वातविकार असतात. कारण दमटपणा जो असतो तो कायम असतो पावसातला. श्रावणामध्ये चित्र थोडं उलटतं. ऊन, वारा, पाऊस हे मिश्रण चालू होतं. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. म्हणजेच काय होतं की मध्येच पाऊस, मध्येच ऊन आणि आपल्या सृष्टीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा गारवा निर्माण होतो. त्या गारवामध्ये वातविकार कमी झाले असतात, पण पित्तविकार मात्र नक्कीच वाढतात. मग अशा वेळेला श्रावण भाजावा म्हणजेच काय? भुईमुगाच्या शेंगा भाजलेल्या, वाटाणाच्या शेंगा भाजलेल्या, एवढंच काय भाजलेला मका याचं सेवन करावं. तब्येतीला ते खूप चांगलं असतं. त्याबरोबरच अत्यंत मोहक असं सुंदर वासाचं वांग्याचं भरीत जे भाजलेलं असतं आणि त्यावर ज्वारीची भाजलेली भाकरी, हे मिश्रण जर खाल्लं तर नक्कीच तुम्हाला ॲसिडिटी, मायग्रेन, ब्लड प्रेशर, मूळव्याध यासारखे रोग होणार नाहीत किंवा कमी होतील. मला वाटतं हे भाजलेले पदार्थ आहेत ना, ते खूप आवडीचे असतात लोकांच्या. बघा ना, तर नागपंचमीला तुम्ही ते लाह्याळे, नागाळे म्हणून म्हणतात. मी भाजलेले लाह्या, भाजलेले शेंगदाणे, भाजलेले चणे, भाजलेले वाटाणे असं मिश्रण करून खातात. का? ते कारण एकच असतं की शरीरातील पित्तविकार हा त्या मानाने कमी व्हावा. चला तर मग हे एक स्वर्ग अनुभव आहे या दिवसातलं भाजलेलं भाजकं खाणं. त्याचा आनंद घ्या आणि श्रावण मासी खरंच एकदा हर्षमानसी होऊ द्या. नमस्कार.